साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये राजकारणात येण्याचं प्रमाण नेत्यांमध्ये म्हणजे राजकारणात येण्याचं प्रमाण हे अभिनेत्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. म्हणजे अभिनेत्यांमध्ये सुद्धा, अभिनेत्रींमध्ये सुद्धा. आणि या शृंखलेमध्ये रजनीकांत यांनी एका पक्षाची स्थापना केली. ती केली 2018 ला आणि त्या पक्षाचं नाव होतं मक्कल मदिरा पक्ष. मक्कल मदिर पक्ष. आता तामिळनाडूचे इतके मोठे स्टार निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले, मात्र फार काळ त्यांचा टिकाव या राजकारणामध्ये लागला नाही. ते तग धरून राजकारणात राहू शकले नाही, कारण त्याही वेळेला ते स्टार होते आणि आजही ते तामिळनाडूमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये ते स्टारच आहे. आणि इतकंच नव्हे, बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांचं मोठं नाव आदरानं घेतलं जातं. नव्हे, तामिळनाडूमध्ये म्हणजे दक्षिणेच्या चित्रपटांमध्ये त्यांना अमिताभ बच्चन असं संबोधलं जातं, पण त्यांची एक स्वतंत्र ओळख सुद्धा आहे. तर रजनीकांत या अर्थानं राजकारणात सुपर फ्लॉप ठरले.